आज आमचे सहकारी, आज हमारे सहयोगी संतोष शर्मा जी जो रायगढ़ ज़िला के उत्तर भारतीय मोर्चा के अध्यक्ष है, इनके माध्यम से आज सावन के इस मास में रुद्राभिषेक पूजा का आयोजन उन्होंने किया है। पिछले हफ्ते में हुए मेरे जन्मदिन के अवसर पर उन्होंने एनसीएमसी कार्ड का वितरण किया था। आज इस रुद्राभिषेक कार्यक्रम का भी आयोजन किया है और उनका सारा परिवार इसमें सम्मिलित है। मैं संतोष जी को और उनके सारे परिवार को ये आयोजन के लिए बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं और उनके परिवार के माध्यम से ये सारे हमारे खारघर वासियों को इसमें जो समावेश किया जा रहा है, इसके लिए उनको और सारे परिवार को मेरी ओर से बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू। नमस्कार। श्रावण महिना चालू आहे आणि शिवरात्री इथे महादेव मंदिर प्रांगणामध्ये आम्ही असं ठरवलं की माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मागच्या आम्ही आता ह्या शुक्रवारी 7 तारखेला माझ्या ऑफिस सेक्टर 18 मध्ये एनसीएमसी कार्ड ठेवला होता। त्यामध्ये काही आमचे बंधू भगिनी राहिले होते, त्यांच्या कार्डच्या काही नोंदी राहिले होते, मग त्यांच्या परत नोंदणी करण्यासाठी आणि मी प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षी आपल्या महादेव प्रांगणामध्ये इथे मंदिरात प्रांगणात रुद्राभिषेक करतो। आपल्या जे आमच्या सुख दुःखद वर्षभर धावत असतात, 24 तास 20 तास काम करतात आमच्यासाठी, असं आमच्या भाऊ म्हणून आमच्या आमदार प्रशांत ठाकूर साहेब त्यांच्यासाठी त्यांनी आम्हाला आवाहन केलं होतं की जसा आपल्या प्रदेशाचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस आवाहन केलं होतं, माझ्या वाढदिवसामध्ये तुम्ही काय फुलचे बुग्गी वनरबाजी करू नका, तुम्ही समाज उपयोगी कार्यक्रम करा। तसंच आमच्या आमदार साहेबांनी पनवेल विधानसभा पूर्ण रायगडमध्ये असं आवाहन केलंय की तुम्ही इथे आपल्या पनवेलमध्ये रायगडमध्ये सामाजिक उपक्रम काम करा, ज्यासाठी लोकांचे भला होईल, लोकांचे चांगला होईल। त्यामध्ये मागे 1 तारखेपासून आपल्या पूर्ण रायगडमध्ये काही ना काही प्रोग्राम चालू आहे। आपल्या रायगड टोटल 17 मंडळ आहे आणि 17 मंडळांचे नेतृत्व आमचे आमदार साहेब करत आहे। त्यांच्या नेतृत्व पूर्ण रायगडमध्ये काही ना काही असा प्रोग्राम चालू आहे आणि पुढे पण 1 दिवस 8 दिवस असा सध्या चालू राहील। त्याच्यामध्ये एक भाग आपला रुद्राभिषेक आहे। आमच्या आमदार साहेबांच्या ते वर्षभर निरोगी राहू आणि असा आमच्या जनता सेवा करत राहू, आमच्या पाठीशी उभा राहू। त्यासाठी आम्ही आज हा निर्णय घेतला की आमच्या सर्व बंधू भगिनी आणि सर्व मित्र, आमचा भाजप परिवार आहे, आमच्या शर्मा परिवार सर्व मिळून हा ठरवला की आम्ही रुद्राभिषेक करायचा। ते आम्ही प्रत्येक वर्षी हा वर्ष केले। जय हिंद, जय महाराष्ट्र। एनसीएमसी से तुम्हाला मागचे माता बोललो की माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ते जे आम्हाला आवाहन केलं होतं समाज उपयोगी कार्यक्रम, त्याच्यामध्ये एक भाग होता एनसीएमसी कार्ड। म्हणजे आमच्या वरिष्ठ नागरिक आहे, महिला आहे, त्यांच्या आता जे आमच्या सरकारची योजना होते की महिलांना 50% सवलत आहे आणि वरिष्ठ नागरिकांना सवलत आहे आणि जे 75च्या वरती आहे त्यांना 100% ₹2 पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवास होणार आहे। त्यासाठी मी ठरवलं लोकांचं हित होईल, हा सरकारची एक योजना आहे। योजना जी आमच्या सरकारची एक संकल्प आहे, योजना लोकांच्या दारीपर्यंत पोहोचवायची आहे। मग त्या आम्ही एक ठरवलं ह्या जी योजना आहे लोकांच्या दारीपर्यंत पोहोचवा। आमच्या वरिष्ठ आहे, महिला आहे, ते आपल्या एसटी डिपो मध्ये जाऊन लाईन नाही लावू, त्यांना त्रास नाही होऊ, त्यासाठी म्हणते हे ठरवलं त्यांनी इथे येऊन इथे त्यांचा भाग घेऊ, त्यांचा फायदा होऊ, ते मी केलं। देवळेश्वर मंदिरात आज जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याबद्दल आधी मी त्यांचे आभार मानते। संतोष शर्मा यांच्या माध्यमातून जो आज रुद्राभिषेक झाला आणि जे कार्ड काढायचे सर्वांचे, ते कार्ड काढण्यासाठी इकडे तिकडे जाऊन लाईन मध्ये उभं राहून महिलांना पण खूप त्रास होत होता, त्यापेक्षा त्यांनी इथं जे कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचे तर खूप खूप धन्यवाद। आणि आमचा सर्वांचा त्रास त्यांनी कमी केला। पावसा पाण्यात उन्हात तानात आम्ही धडपडत तिकडे जा करत होतो, याचा त्यांनी काळजी घेतली आणि इथं जवळ म्हणजे सेक्टर 12 शिव मंदिरात जो कार्यक्रम ठेवला त्याचे पुन्हा पुन्हा मी आभार मानते। असेच कार्यक्रम तुम्ही चालू ठेवा, त्याच्या पाठीशी सर्व ज्येष्ठ नागरिकांचा खूप खूप शुभेच्छा मिळतील, खूप आशीर्वाद मिळेल आणि प्रशांत ठाकूर असेच पुढे जाऊ दे, आम्ही त्यांच्या मागे राहू दे। आज या ठिकाणी रुद्राभिषेकाचं आयोजन करण्यात आले आहे। त्याचबरोबर एनसीएमसी कार्डचं सुद्धा शिबिर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आत्ताच आपले प्रशांतदादा ठाकूर यांच्या हस्ते रुद्राभिषेक संपन्न झाला। मी संतोषजी शर्मा यांचे खूप खूप आभार व्यक्त करते। आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना उदंड आयुष्य लागो, त्यांचे आरोग्य चांगले राहो यासाठी त्यांनी रुद्राभिषेक या पूजनाचे आयोजन केले। त्यासोबतच आपल्याला तुम्ही बघतच असाल एनसीएमसी कार्डला सुद्धा आपल्याला खूप चांगला प्रतिसाद येत आहे।
शुक्रवारी सुद्धा आपण या कार्डचं आयोजन केलं होतं. त्या दिवशी आपण जवळजवळ 300 लोकांचं कार्ड काढून दिलं. आज सुद्धा आपल्याकडे इथे खूप सारे लोक जमा झालेले आहेत आणि त्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी संतोषजी शर्मा यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्यांनी आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्डचे आयोजन केले, तसेच रुद्राभिषेकाचे सुद्धा आयोजन केले. धन्यवाद सगळ्यांना. नमस्कार. आमचे पनवेलचे आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही इथे NCMC कार्ड आणि त्याचबरोबर रुद्राभिषेकचा कार्यक्रम इथे घेतला. त्याच्यासाठी लोकांनी भरपूर प्रतिसाद चांगल्या प्रकारे दिलेला आहे आणि मी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आमचे प्रशांतदादा यांचं आरोग्य हे चांगलं राहो आणि त्यांच्याकडून आम्हाला अशीच प्रेरणा मिळत राहो की आम्ही समाज उपयोगी कार्यक्रम हे नेहमी करत राहू. धन्यवाद.